EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धाग्राम या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती मी अवधूत कल्याणे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। थोड्याच दिवसावरती गट ब पूर्व परीक्षा येऊन थांबले, हॉल तिकीट पण आलेत सगळ्यांचे आता। त्याच्यामुळे आता रिव्हिजनला एकदम वेग आला पाहिजे, एमसीक्यू सोडवायला वेग आला पाहिजे। त्याच्यासाठी आपण तिसरा व्हिडिओ आणतोय संभाव्य प्रश्नांचा। जास्त वेळ न घेता प्रश्नाकडे जाऊया। आता डायरेक्ट पहिला प्रश्न बघूयात। दिलेल्या विधानावरून योग्य नदी ओळखा असा प्रश्न विचारलाय। नदी जर बघितली तर बालाघाट डोंगररांगात बीड जिल्ह्यात उगम पावते असं म्हणणं आहे। बीड जिल्ह्यामध्ये उगम पावणाऱ्या नद्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन 2-3 नावं अगोदर आले पाहिजेत। सिंदफणा नदी असेल, बिंदुसरा नदी असेल, कुंडलिका नदी असेल, मांजरा नदी असेल। मग पुढे जाऊयात आणखी। बीड आणि लातूर जिल्ह्याची सीमा निर्माण करते। बीड आणि लातूर जिल्ह्याची म्हणजे लातूरच्या संदर्भात कुठेतरी नदी आहे। बीड आणि लातूर जिल्ह्याच्या संदर्भात असणारी नदी पटकन आपल्या डोक्यात सिंदफणा नाही, बिंदुसरा नाही, कुंडलिका नाही, उरली कोड एक मांजरा नदी एक पर्याय। ह्याच्यावरूनच आपण पर्यायाकडे जाण्याच्या अगोदर स्टेटमेंट वरूनच आपल्या डोक्यामध्ये क्विक नदी आली पाहिजे। त्याच्यानंतर जर बघितलं तर नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामध्ये प्रवास करून गोदावरी नदीला मिळते। आता 3 राज्यांमध्ये हे स्टेटमेंट बघितल्यानंतर तर आपल्या डोक्यात काहीच कन्फ्युजन नसायला पाहिजे की ही नदी कोणती आहे। डेफिनेटली नदी कोण असेल तर मांजरा नदी असेल। पर्याय क्रमांक काय असेल 4 मांजरा नदी। माहिती आपल्याला बीड जिल्ह्यात पाटोदा पठार म्हणून आहे, त्या पाटोदा पठारावरती नदी उगम पावते। पाटोदा पठार कुणाचा भाग आहे तर बालाघाट डोंगर रांगांचा भाग आहे। त्या भागामध्ये उगम पावणारी नदी असेल। बीड मधून कुठे येते? बीड आणि लातूर जिल्ह्याची सीमा निर्माण करत लातूरमध्ये एंट्री करते। लातूरमध्ये एंट्री करून ती परत कुठं महाराष्ट्र, कर्नाटक, कर्नाटकामधून तेलंगणामधून परत ती कुठे येते तर नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरती येते। नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरती कुंडलवाडी म्हणा किंवा कोंडलवाडी म्हणा, तिथं कुणाला जाऊन मिळते? गोदावरी नदीला जाऊन मिळते। पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल। पुढे जाऊयात। प्रश्न, महाराष्ट्राचे जेरुसलेम म्हणून ओळखले जाणारे सेंट तेरेसा चर्च हे कोणत्या जिल्ह्यात आहे हे विचारलं गेलं आपल्याला। अशा स्वरूपाचे पर्यटनाचे प्रश्न आपल्याला अपेक्षित करा प्रिलिम्सला। महाराष्ट्राचं जेरुसलेम म्हणून ओळखले जाणारं सेंट तेरेसा चर्च कोणत्या जिल्ह्यामध्ये? हा जिल्हा जर बघितला पर्यायामधला, हे सेंट तेरेसा चर्च कुठं आहे तर श्रीरामपूर म्हणून तालुक्याचं ठिकाण आहे। कुठलं? श्रीरामपूर म्हणून। आणि श्रीरामपूर तालुका आपल्याला माहिती आहे। श्रीरामपूर तालुका कुठं असेल तर अहमदनगर जिल्हा। पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 2 असेल। ज्यावेळेस आपण पर्यटनवाल्या पोर्शनमध्ये जाऊयात, धार्मिक पर्यटन, त्याच्यानंतर सांस्कृतिक पर्यटन, त्याच्यानंतर नैसर्गिक पर्यटन, ह्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बघावं लागेल। धार्मिक पर्यटनामध्ये येणारा भाग, धार्मिक पर्यटनामध्ये काय बघावी लागतील? मंदिरं बघावी लागतील। मग गणपतीची मंदिर असतील, महादेवाची, देवीची मंदिर असतील, दत्ताची मंदिर असतील। त्याच्यानंतर दर्गा बघाव्या लागतील आपल्याला। महाराष्ट्रातल्या प्रमुख दर्गा कोणत्या आहेत? त्याच्यानंतर काय बघावं लागेल की महाराष्ट्रातल्या प्रमुख मस्जिद कुठं आहेत? त्याच्यानंतर महाराष्ट्रात चर्च कुठे आहेत? त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे गुरुद्वारा कुठं आहेत का? जसं आपल्याला माहिती आहे नांदेडचा गुरुद्वारा महाराष्ट्रातला सर्वात प्रसिद्ध गुरुद्वारा आहे। शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड ओळखलं जातं। अशा काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर आपल्याला माहिती असायला पाहिजेत। हे जर बघितलं पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर असेल। पुढे जाऊयात। खालील विधाने पहा। भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून नागपूर शहर ओळखले जाते। बरोबर आहे, कारण नागपूर शहराच्या आजूबाजूचा जर परिसर बघितला, नागपूर शहराच्या आजूबाजूला पेंच जर वाला पोर्शन असेल, पेंच अभयारण्याचा भाग असेल, तिथं तुम्हाला वाघांचं अस्तित्व बघायला मिळेल। किंवा बोर व्याघ्र प्रकल्प असेल त्या भागामध्ये असेल, किंवा नागपूरला चिटकून मध्य प्रदेशवाला जो काही पोर्शन आहे तिकडेही पेंच अभयारण्याचा भाग, त्याही भागामध्ये तुम्हाला वाघांची संख्या बऱ्यापैकी आढळून दिसेल। म्हणून नागपूरला काय म्हटलं जातंय? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हटलं जात आहे। त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट जर बघितलं तर राष्ट्रीय लिंबू संशोधन, जी काही सिट्रस प्रकारची फ्रुट्स आहेत, ही जी काही सिट्रस प्रकारची फ्रुट्स आहेत ह्याचं जर संशोधन केंद्र आपल्याला माहिती आहे, मोसंबी किंवा संत्रीवाला पोर्शन जर बघितले तर ह्या भागामध्ये, तर हे कुठे आहे तर नागपूरला आहे। हे विधान काय असेल तर हे विधान काय बरोबर असेल? राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र कुठे आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। म्हणजे आपल्याला विचारलं योग्य विधानं कुठं असतील तर अ आणि ब ही दोन्ही विधानं कशी आहेत? योग्य विधान आहेत।
महाराष्ट्रामध्ये ज्या काही आपल्याकडे प्रमुख संस्था आहेत, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर ज्या काही प्रमुख संस्था आहेत, केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील, त्या प्रमुख संस्थांची लिस्ट आपल्याला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या कोणत्या प्रमुख संस्था आहेत? मग केळी संशोधन असेल, त्याच्यानंतर लिंबू वर्ग संशोधन असेल, कॉटन रिलेटेड कापूस संशोधन जी एक नागपूरला आहे, एक मुंबईला आहे, अशा ज्या काही प्रमुख संस्था असतील, ऊस जे काही आपल्या संशोधना रिलेटेड संस्था आहेत, अशा संस्थांची नावं, किमान आपल्याला महत्वाच्या संस्था त्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या आहेत, यांची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इथं जर बघितलं तर पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 वरती जाऊयात. हिमालय पर्वतातील कोणत्या भागास देवभूमीचा प्रदेश असं म्हटलं गेलंय? कोणत्या भागात जर आपण पर्याय बघितले, काश्मीर हिमालय, पंजाब हिमालय, कुमाऊ गढवाल हिमालय आणि नेपाळ हिमालय, हे सगळे पर्याय ह्याचा काय सांगतात? डॉक्टर सिडनी बुरार्ड. कोण असेल तर डॉक्टर सिडनी बुरार्ड म्हणून शास्त्रज्ञ होऊन गेलेत आणि ह्या सिडनी बुरार्डनी काय केलंय? हिमालयाचं प्रादेशिक वर्गीकरण केलंय, राजकीय वर्गीकरण केलंय आणि ह्या राजकीय वर्गीकरणामधली ही नावं दिसतात आपल्याला. जर बघितलं आपण काश्मीर किंवा पंजाब हिमालय कोणता असेल तर सिंधू नदी, त्याच्यानंतर ते कोण असेल? सतलज नदीवाला पोर्शन. कोण असेल? सतलज नदी. हा जो काही भाग आहे हिमालयाचा, हा भाग काय म्हणून ओळखला जातो? काश्मीर हिमालय आणि सोबत हाच भाग पंजाब हिमालय म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर सतलज नदी, सतलज नदी ते कोण असेल? काली नदी. सतलज नदी ते काली नदी हा जो काही पोर्शन ओळखला जात आहे, हा जर पोर्शन बघितला तर कुमाऊ हिमालय आणि गढवाल हिमालय म्हणून, कुमाऊ हिमालय आणि गढवाल हिमालय म्हणून हा भाग ओळखला जातो. हा जर भाग बघितला, हा उत्तराखंड राज्याचा भाग आहे, ज्याला आपण UK म्हणतो भारताचं. उत्तराखंड राज्याचा भाग आहे आणि उत्तराखंड राज्यामध्ये जर बघितलं, गंगोत्री, यमुनोत्री, त्याच्यानंतर ह्या भागामध्ये केदारनाथ, बद्रीनाथ, गंगा नदी पहिल्यांदा हिमालय पर्वत सोडून मैदानी प्रदेशावरती उतरते, ते हरिद्वार, ऋषिकेश वालं ठिकाण, ही सगळी धार्मिक दृष्ट्या महत्वाची ठिकाणं कुठे आहेत? तर ह्या उत्तराखंडवाल्या पोर्शनमध्ये आहेत. ह्याच उत्तराखंडच्या उत्तरेकडे गेलात तुम्ही आणखी तर कैलास पर्वतरांग दिसेल तुम्हाला. कैलास पर्वतरांगेमध्ये कोण आहे? मानस सरोवर आहे. कैलास पर्वतरांगेमध्ये कोण आहे? कैलास शिखर आहे. ही जी काही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाची ठिकाणं ही कुठे येतात? तर ह्या कुमाऊ गढवाल हिमालयामध्ये येतात. त्याच्यामुळं ह्या कुमाऊ गढवाल हिमालयाला आपण काय म्हणतो? देवभूमीचा प्रदेश म्हणतो. काय म्हणतो? देवभूमीचा प्रदेश. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. त्याच्या पुढे जर आणखी आपण थोडक्यामध्ये जर वर्गीकरण बघितलं तर काली नदी ते तिस्ता नदी, काली नदी ते तिस्ता नदी नेपाळ देशाचा भाग कव्हर होतोय. ह्याला आपण काय म्हणतो? नेपाळ हिमालय म्हणतो. ह्याला आपण काय म्हणतो? नेपाळ हिमालय म्हणतो. आणि त्याच्यानंतर तिस्ता नदी ते कोण असेल? ब्रह्मपुत्रा नदी. तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा नदी हा भाग कोण असेल? तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान असणारा भाग म्हणजे कोण असेल? तर आसाम हिमालयाचा भाग असेल. कोण असेल? आसाम हिमालय. हा जर भाग बघितला, तिस्ता ते ब्रह्मपुत्रा आसाम हिमालय, तिस्ता ते काली नेपाळ हिमालय, काली ते सतलज कोण असेल? कुमाऊ व गढवाल हिमालय, आणि सतलज ते सिंधू नदीचा भाग काश्मीर हिमालय म्हणा किंवा पंजाब हिमालय म्हणा. आणि कोणता भाग देवभूमीचा प्रदेश? तर कुमाऊ व गढवाल हिमालय कुणाचा? देवभूमीचा प्रदेश. त्याचं कारण पण बघितलं आपण. पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तामुळे सह्याद्रीचे, सह्याद्री म्हणजे इथं कोण अर्थ धरला गेलाय तर पश्चिम घाट, उत्तर सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री असे 2 भागात विभाजन होत आहे. आपण हा जर नकाशा बघितला तर बरोबर इथं जर बघितलं तर 8 डिग्री, 12 डिग्री, 16 डिग्री, 20 डिग्री असे अक्षवृत्त दिसतात. हे जे काही 16 डिग्रीचं अक्षवृत्त हे गोव्यातून जातं. हे कुठून जातं? गोव्याच्या भागातून जातं. आणि हा जर बघितला तर 16 डिग्रीच्या अक्षवृत्तामुळे उत्तरेकडचा पोर्शन आणि दक्षिणेकडचा पोर्शन पश्चिम घाटाचा जवळजवळ 2 समान भागामध्ये डिवाइड झाल्यासारखा दिसतो आपल्याला. त्याच्यामुळं हे जे काही 16 डिग्री उत्तरेकडचं अक्षवृत्त आहे, ह्या 16 डिग्री उत्तरेकडच्या अक्षवृत्तामुळं सह्याद्री किंवा पश्चिम घाटाचे 2 समान भाग झाल्यासारखे दिसतात आपल्याला. उत्तरेकडचा भाग उत्तर सह्याद्री आणि दक्षिणेकडचा भाग कोण आहे तर दक्षिण सह्याद्री असं म्हणून ओळखला जातो. तर हे कुठलं अक्षवृत्त आहे? 16 डिग्री उत्तरेकडचं अक्षवृत्त आहे. हे कुठलं अक्षवृत्त आहे? 16 डिग्री उत्तरेकडचं अक्षवृत्त आहे. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर असेल. बरोबर. पुढे जाऊयात थोडंसं, प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊयात.
प्रश्न क्रमांक 6 काय सांगतोय बघा आपल्याला, परत विधानं दिली आहेत आपल्याला. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांना आपण मान्सून वने म्हणतो. जर बघितलं आपण तर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनात, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने म्हणजे जर बघितले तर वर्षातली 4 महिने पानगळ करणारी आणि 7 ते 8 महिने थोडीफार हिरवी दिसणारी जी काही वनं आहेत ती कुठली असतील तर आर्द्र पानझडी वनं असतील. मग त्यांना आपण काय म्हणतो, मान्सून वने म्हणतो. बरोबर आहे हे स्टेटमेंट. जर बघितलं आपल्याकडे, जर बघितलं मोसमी वने म्हणा किंवा मान्सून वने सुद्धा आपण कुणाला म्हणतो, आर्द्र पानझडी वनांना. कारण ह्या भागामध्ये, ही वनं ज्या भागामध्ये येतात त्या भागामध्ये मोसमी वाऱ्यांपासून प्रामुख्याने पाऊस पडतो. मोसमी वाऱ्यांपासून इथं पावसाचं प्रमाण थोडंसं कसं आहे, जास्त आहे. म्हणून ह्या भागामध्ये येणाऱ्या वनांना आपण काय म्हणतो, मान्सून वने किंवा मोसमी वने. मग महाराष्ट्रामध्ये अशी काही वनं आहेत का, आर्द्र पानझडी वनं आहेत का? आपण जर बघितलं उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांना महाराष्ट्रात अल्लापल्ली वनं म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्रामध्ये आर्द्र पानझडी वनं कुठं आहेत हे कळलं पाहिजे आपल्याला. महाराष्ट्रामध्ये आर्द्र पानझडी वनं जर कुठल्या भागामध्ये असतील तर तो जिल्हा असेल गडचिरोली. त्याच्यानंतर तो जिल्हा कुठला असेल, चंद्रपूर. त्याच्यानंतर थोड्याशा भागामध्ये भंडारा, त्याच्यानंतर गोंदिया. ह्या भागामध्ये आपल्याला काय दिसतील तर प्रामुख्याने आपल्याला महाराष्ट्रामध्ये इतरही भागामध्ये आर्द्र पानझडी वनं आढळतात, पण गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया ह्या भागामध्ये, त्यातल्या त्यात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणारी जी काही आर्द्र पानझडी प्रकारची वनं आहेत, ह्या आर्द्र पानझडी प्रकारच्या वनांना एक विशिष्ट नाव दिलंय. काय नाव आहे तर अल्लापल्ली वने. काय नाव आहे, अल्लापल्ली वने. मग आपल्याला काय सांगितलं गेलंय, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांना महाराष्ट्रात अल्लापल्ली वने म्हणतात. ही गोष्ट काय असेल, हे विधानही बरोबर असेल, अविधानही बरोबर आहे, ब विधानही बरोबर आहे. तिसरी गोष्ट काय विचारले गेले बघा, फणस, कावसी, ओक, जांभूळ ही आर्द्र पानझडी वनांमधील प्रमुख वृक्ष आहेत. आपल्याला माहिती असायला पाहिजे की आर्द्र पानझडी वनांमध्ये प्रामुख्याने कोणत्या वनस्पती आढळतात. आर्द्र पानझडी वनांमध्ये आढळणारी सर्वात प्रमुख वनस्पती म्हणजे सागवान, टीकचं लाकूड ज्याला म्हणतो आपण. सागवान असेल, चंदन असेल, मोह असेल, तेंदूपत्ता असेल, अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. इथं जर बघितलं आपण फणस, कावसी, ओक, जांभूळ, ही फणस कुठली आहेत, ही कावसी असेल, ओक असेल, ह्या वनस्पती प्रामुख्याने कुठल्या आहेत तर सदाहरित वनातल्या आहेत. कुठल्या आहेत ह्या वनस्पती जर बघितल्या तर सदाहरित वनातल्या ह्या वनस्पती आहेत. कावसी, ओक, जांभूळ, फणस. फणस आपल्याकडे पानझडी वनांमध्ये कधी दिसणार नाही तुम्हाला. ह्याच्यावरूनच लक्षात यायला पाहिजे की हे पानझडी वनातलं नाही, हे कुठेतरी फणस आहे. ह्याचा अर्थ सदाहरित किंवा निमसदाहरित वाल्या पोर्शन मधला आहे. इथं जर बघितलं तर विधान क काय असेल, विधान क चुकीचं असेल. आपल्याला काय विचारलंय, योग्य विधाने ओळखा. अ आणि ब ही 2 विधानं योग्य आहेत, तर पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असेल. कळतंय? अशाच प्रकारचे सदाहरित, निमसदाहरित वाल्या पोर्शनवरती. त्याच्यानंतर ही जर बघितली, ही वनस्पती उष्णकटिबंधीय सदाहरित मध्ये आहेत. आपल्याकडे काही वनस्पती उपउष्णकटिबंधीय सदाहरित मध्ये सुद्धा येतात. तेजपान असेल, लव्हेंडर असेल, ह्या कशात सदाहरित आहेत, पण उष्णकटिबंधीय नाही, उपउष्णकटिबंधीय सदाहरित मधल्या आहेत. हे फरक आपल्याला थोडेसे कळले पाहिजेत. त्याच्यानंतर 7वा प्रश्न काय तर जोड्या जुळवा. विमानतळ दिली आहेत आणि ती विमानतळ कोणत्या शहरांमध्ये आहेत हे विचारलंय. सध्या थोडासा ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. याचं कारण काय, भारतामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस विमान कंपनी सुरू झाली होती, ज्याला आपण टाटा एअरलाइन्स म्हणतो, त्या टाटा एअरलाइन्सला नंतर 1949 मध्ये शासनाने आपल्या ताब्यामध्ये घेतलं होतं. परत शासनाकडून ही कंपनी कुणी विकत घेतली आहे किंवा ह्या कंपनीवरती अधिकार कोणाचे आलेत तर परत टाटाचे आलेत, टाटा एअरलाइन्सचे आलेत. त्याच्यामुळे असा एखादा प्रश्न अपेक्षित करा. इथं जर बघितलं तर विमानतळ आणि शहर. विमानतळ जर बघितलं तर लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपण हा भाग थोडासा बघणं गरजेचं आहे. कधीतरी आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण ही गोष्ट सुद्धा बघून जाणं गरजेचं आहे. लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ जर बघितलं तर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे, वाराणसीला आहे. त्याच्यानंतर राजा भोज, भोजन नाही आहे, राजा भोज आहे, ते भोजन झालंय चुकून. राजा भोज हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे तर मध्य प्रदेश मधल्या भोपाळ शहराचं जे काही विमानतळ आहे ते राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्याच्यानंतर गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे, गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ अमृतसरला आहे.
आणि इंदिरा गांधी हे सगळ्यांना माहिती असेल. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर दिल्लीला आहे. म्हणजे 3, 4, 1 आणि 2, 3, 4, 3 आणि वाले पोर्शन म्हणजे हा ऑप्शन गेला इथून, हा ऑप्शन गेला 3, 4, 1 आणि 2. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. अशा गोष्टी सुद्धा आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. मागच्या संभाव्यामध्ये आपण कोकण रेल्वेचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर जी काही रेल्वेची विभागात, जी काही 18 विभागात सध्या भारतामध्ये रेल्वेची, त्या विभागांवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो आपल्याला. प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊयात. खालील विधाने पहा. यवतमाळ जिल्ह्यात कडप्पा प्रकारचे खडक पैनगंगा थर म्हणून ओळखले जातात. जर विधान बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये कडप्पा प्रकारचे खडक आपल्याला माहिती आहे, सर्वात प्राचीन खडक प्रणाली आर्कियन खडक प्रणाली, त्याच्यानंतर निर्माण झालेली धारवाड आणि धारवाड नंतर निर्माण झालेली कोण असेल? तर कडप्पा प्रकारची खडक प्रणाली असेल. कोण असेल? कडप्पा प्रकारची खडक प्रणाली. कडप्पा प्रकारची खडक प्रणाली प्रामुख्याने महाराष्ट्रात कुठे आढळते? तर थोडासा भाग जर बघितला आपण तर कोल्हापूर जिल्ह्याचा, कोल्हापूर जिल्ह्याचा जर भाग बघितला तर ही कडप्पा प्रकारची खडक प्रणाली आढळते. कोल्हापूरमध्ये ह्याला आपण काय म्हणतो? कलाडगी सिरीज म्हणतो. कोल्हापूरमध्ये आपण ह्याला काय म्हणतो? कलाडगी सिरीज. परत कडप्पा प्रकारचे खडक पूर्व विदर्भवाल्या पोर्शनमध्ये आढळतात. पूर्व विदर्भवाल्या पोर्शनमध्ये कुठं असेल? तर यवतमाळ. आणि यवतमाळ जर बघितला तर पैनगंगा नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. पैनगंगा नदी जर बघितलं तर त्याच्यामुळे ह्या खडकांना काय म्हटलं जातं? पैनगंगा थर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पैनगंगा थर म्हणतात. तर हे विधान काय असेल? हे विधान बरोबर असेल. दुसऱ्या गोष्टीवरती येऊयात. अविधान बरोबर आहे हे कळल्यानंतर आपण दुसरीकडे येऊयात. वर्धा नदीच्या खोऱ्यात गोंडवाना प्रकारचे खडक आहेत. आपल्याला माहिती आहे गोंडवाना. बघा, तुम्हाला जरी माहिती नसेल तर एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, मागच्याही काही व्हिडिओजमध्ये आपण ही गोष्ट बघितली आहे. इव्हन ह्याच्या अगोदरचा जो काही संभाव्य प्रश्नांचा व्हिडिओ होता त्याच्यावरती आपण दगडी कोळशावरती डिटेलमध्ये माहिती बघितली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त दगडी कोळसा जर बघितला तर तो गोंडवाना प्रकारचा आहे. गोंडवाना प्रकारचा दगडी कोळसा एवढं तरी कळतं आपल्याला. दगडी कोळशाचे साठे सर्वाधिक जास्त कुठे आहेत? चंद्रपूरमध्ये आहेत. म्हणजे चंद्रपूरमध्ये असणारा दगडी कोळसा कुठं असेल? गोंडवाना प्रकारचा असेल. गोंडवाना प्रकारचा दगडी कोळसा आहे म्हणजे गोंडवाना खडक आहे तो. गोंडवाना खडक आहे. आणि चंद्रपूर हे कोणत्या नदी खोऱ्यामध्ये येतं? तर चंद्रपूर हे कोणत्या नदी खोऱ्यामध्ये येत असेल? तर वर्धा नदी खोऱ्यामध्ये येत असेल. वर्धा आपल्याला माहिती आहे, वर्धा नदी खोऱ्यामध्ये सर्वाधिक जास्त दगडी कोळशाचे साठे आढळतात. आणि आपल्याकडे असणारा दगडी कोळसा गोंडवाना प्रकारचा आहे म्हणजे गोंडवाना प्रकारच्या खडकात आढळणार आहे. ही जर गोष्ट बघितली तर वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये गोंडवाना प्रकारचे खडक आढळतात. हे विधान सुद्धा काय असेल? तर हे विधान सुद्धा बरोबर असेल. इंटरलिंक करा. मी जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, डेटा आपल्याला पाठ असावा असं नाही, पण आपण ज्या गोष्टी शिकलो त्यांना कुठेतरी कनेक्ट केलं तर हे उत्तर आपल्याला अशी स्टेटमेंट कळतात की हे विधान काय असेल? बरोबर असेल. दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक काय असेल? अ आणि ब दोन्ही काय आहेत? योग्य आहेत. बरोबर. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9 वरती जाऊयात. प्रश्न क्रमांक 9 काय सांगतोय? 2019च्या पशुगणनेनुसार 2019ची जी काही पशुगणना झाली आहे तिच्यानुसार एकूण पशुधनामध्ये महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती आहे. आपण जर एकूण पशुधन बघितलं 2019च्या जनगणनेनुसार तर सर्वाधिक आघाडीवरचं राज्य कोण असेल? पशु जनगणनेमध्ये किंवा पशुगणनेमध्ये उत्तर प्रदेश सर्वात आघाडीवरचं राज्य आहे. मग महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर महाराष्ट्र हे देशात 7व्या क्रमांकावरती आहे. पशुगणनेच्या इथं जर बघितलं तर एकूण पशुधनामध्ये महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावरती आहे? तर 7व्या क्रमांकावरती आहे. विधान काय असेल? विधान चुकीचं असेल. मग दूध उत्पादनाच्या बाबतीमध्ये जर गेलो आपण तर दूध उत्पादनाचा जर क्रम बघितला आपण तर दूध उत्पादनाच्या क्रमामध्ये महाराष्ट्र देशात इथं यांचं म्हणणं आहे 5व्या क्रमांकावरती आहे. पण थोडीशी आकडेवारी व्यवस्थित बघितली तर देशामध्ये दूध उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा आपण कितव्या क्रमांकावरती आहेत? 7व्या क्रमांकावरती आहेत. दूध उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा आपण कशावरती? 7व्या क्रमांकावरती आहेत. ही गोष्ट सुद्धा म्हणजे हे विधान सुद्धा काय असेल? हे विधान सुद्धा चुकीचं असेल. त्याच्यानंतर आपण तिसरी गोष्ट, तिसरं विधान जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यात सागरी मासेमारीपेक्षा गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन जास्त आहे. म्हणजे सागरी मासेमारीपेक्षा गोड्या पाण्यातील मासेमारी जास्त उत्पादन देते असं ह्यांचा अर्थ आहे. जर आपण थोडीशी आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रामध्ये सागरी मासेमारीचं उत्पादन 3.99 लाख मेट्रिक टन आहे.
लाख मेट्रिक टन आहे। आणि जर आपण गोड्या पाण्यातली मासेमारी बघितली, गोड्या पाण्यातली मासेमारी किती आहे? 1.25 लाख मेट्रिक टन आहे। ही आकडेवारी कधीची आहे? तर ही आकडेवारी 2020-2021 जी काही लेटेस्ट आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे त्यावेळेसची आकडेवारी आहे। तर इथं जर बघितलं तर सागरी मासेमारीचं उत्पादन जास्त आहे। इथं काय विचारलंय? सागरी मासेमारीपेक्षा गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन जास्त आहे, म्हणजे विधान काय असेल? हे सुद्धा विधान काय असेल तर चुकीचं असेल। आपल्याला काय विचारलंय? अयोग्य विधाने ओळखा, वरील सर्व विधानं कशी असतील तर अयोग्य असतील। ह्याची जी काही आकडेवारी आहे, ह्याच्या रिलेटेड आकडेवारी जी काही आहे तर आपल्याला इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये ही आकडेवारी बघायला मिळेल 2021-2022च्या 2021-2022 ची जी काही आर्थिक पाहणी आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या रिलेटेड ह्या सगळ्या आकडेवारी असतील। त्या आकडेवारी आपल्याला बघणं थोडंसं गरजेचं ठरेल। बेसिक आणखी गोष्ट, जसं आपण दर व्हिडिओमध्ये ही ऍड टाकतो, कारण ही ऍड टाकण्यामागचा पर्पज काय की तुम्हाला ह्या गोष्टी कळाव्यात आणि तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी व्यवस्थित पोहोचाव्यात। इथे जर बघितलं तर अवघ्या काही दिवसांवरती आता कंबाईनची प्रिलिम्स येऊन थांबली आहे। तुमच्या कंबाईनच्या प्रिलिम्सला एक फायनल टच देण्यासाठी, एक फायनल रिव्हिजन करण्यासाठी आपल्याकडे कुठली बॅच उपलब्ध आहे तर वन डे रिव्हिजन बॅच उपलब्ध आहे। काही तासांमध्ये, मी म्हणेल दिवसांमध्ये नाही, एक दिवस सुद्धा लागणार नाही तुम्हाला जॉग्राफी रिवाइज करायला। हा जर व्हिडिओ तुम्ही जर ही जर बॅच बघितली तर 8 ते 9 तासांमध्ये तुमचा सगळा जॉग्राफी रिवाइज होईल, महाराष्ट्र प्लस भारतवाला। वाचण्याचा कंटाळा आला असेल तर ही बॅच डेफिनेटली परचेस करा आणि ही बॅच सबस्क्राईब करून जर बघितलं तर मी म्हणेल तुमच्या जॉग्राफी रिव्हिजन आणखी चांगल्या प्रकारे होईल। डेफिनेटली मार्कांमध्ये तर वाढ झालेलीच असेल। वन डे रिव्हिजनची बॅच ही आपल्या स्पर्धाग्राम ॲपवरती उपलब्ध आहे। पुढे जाऊया 10व्या प्रश्नाकडे जाऊया। 10वा प्रश्न काय सांगतोय? नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात सातपुडा पर्वतात हवा अतिशय दमट स्वरूपाची असते। म्हणजे बघा कुठं आले, आता आपण कोकण किनारपट्टीची गोष्ट करत नाहीत। कुणाची आहे? सातपुडा पर्वत। सातपुडा पर्वत म्हणजे कोण असेल? इकडे नंदुरबार जिल्हा आणि इकडे कोण असेल तर हा पोर्शन अमरावतीवाला पोर्शन। इथं सातपुडा पर्वतात कधी दमट असते म्हणतोय? नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कालावधीमध्ये। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा कालावधी म्हणजे कोणता? मान्सूनचा कालावधी। हा जर भाग बघितला सातपुडा पर्वताचा तर समुद्र सपाटीपासून उंचीवरचा असणारा भाग आहे। इकडे जर बघितलं तर अस्तंबा असेल, तोरणमाळ असेल, इकडे चिखलदरा, वैराट ही समुद्र सपाटीपासून 1000, 1100, 1200, 1300 मीटर उंचीवरती असणारी ठिकाण आहेत। ह्या भागामध्ये जर बघितलं तर समुद्र सपाटीपासून उंची जास्त आहे। हे नैऋत्य मोसमी वारे इकडे अडवले जातील, नैऋत्य मोसमी वारे ह्यांना अडवले जातील तर ह्या भागामध्ये पर्जन्य कसं असेल? पर्जन्य जास्त असेल। इकडे जर बघितलं पण पावसाळ्यामध्ये इकडे पर्जन्याचं प्रमाण बघितलं तर 160-170 सेंटीमीटर पर्यंत ह्या भागामध्ये पर्जन्य जातं। चिखलदरा असेल, इकडे तोरणमाळ असेल, ह्या भागामध्ये जर एवढं पर्जन्य असेल नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कालावधीमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर वाल्या पोर्शनमध्ये एवढं पर्जन्य जर पडत असेल, ह्या भागामध्ये पर्जन्य जास्त असेल तर हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण कसं असेल? बाष्पाचं प्रमाण सुद्धा जास्त असेल। हवेमध्ये ह्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बाष्प कसा असेल? बाष्प सुद्धा जास्त असेल। आणि हवेमध्ये जर एवढ्या 4 महिन्यासाठी बाष्प जास्त असणार आहे तर हवा कशी असेल? दमट स्वरूपाची असेल। म्हणजे विधान कसं असेल? हे विधान योग्य असेल, अविधान बरोबर आहे। दुसरी गोष्ट, मराठवाड्याच्या प्रदेशामध्ये, मराठवाड्यात जर गेलो आपण तर मराठवाड्याच्या प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते। मराठवाड्याचा प्रदेश जर बघितला पण, मराठवाड्याचा प्रदेश म्हणजे जर बघितला तर नवीन आपलं नामांतरण झालेला धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, लातूर, नांदेडवाला पोर्शन, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरवाला पोर्शन, हा जर भाग बघितला तर हा मराठवाड्याचा प्रदेश असेल। पण मराठवाड्यामध्ये जर बघितला पण धाराशिववाल्या पोर्शनमध्ये, धाराशिवच्या पश्चिम बाजूला जर बघितलं तर पर्जन्याचं प्रमाण 60 ते 65 सेंटीमीटर पर्यंत आहे। धाराशिव नंतर तुम्ही लातूरमध्ये गेलात तर लातूरमध्ये 70 ते 75 सेंटीमीटर पर्जन्याचं प्रमाण आहे। आणि जर नांदेडमध्ये गेला तर नांदेडमध्ये 80 सेंटीमीटर पर्यंत पर्जन्याचं प्रमाण आहे। नांदेडचा ईशान्य कोपरा जर बघितला, नांदेडचा ईशान्य कोपरा म्हणजे कोण असेल तर माहूर किनवट तालुक्याचा भाग। ह्या किनवट तालुक्याच्या भागापर्यंत, माहूरवाल्या पोर्शन पर्यंत 110 सेंटीमीटर पर्जन्य पडतंय। किती? 110 सेंटीमीटर पर्जन्य पडतंय। मग आपण जर पर्जन्याचं प्रमाण बघितलं 60, 70, 80, 110 किंवा 100 सेंटीमीटर म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे पर्जन्य वाढत चाललंय। वाढत्या पर्जन्याचा प्रदेश म्हणतो आपण मराठवाड्याला। पण विधान काय सांगते आपल्याला? पूर्वेकडून पश्चिमेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढतंय का कमी होत आहे? तर पश्चिमेकडे
कमी होत आहे, वाढत कुठून चाललंय, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत चाललंय, म्हणजे विधान काय असेल, ब विधान चुकीचं असेल. आपल्याला काय विचारलंय, योग्य विधान आहे ओळखा. अ बरोबर आहे, फक्त योग्य कोण आहे, अयोग्य आहे. काय असेल, फक्त विधान अयोग्य असेल. पर्याय क्रमांक काय असेल, 1. पुढे जाऊयात. खाजड वनस्पतींचा उपयोग डॅश डॅश साठी केला जातो. खाजड वनस्पती म्हणजे ज्याला आपण मँग्रोव्ह फॉरेस्ट, खारफुटीच्या वनस्पती म्हणतो. विशेषतः ह्या वनस्पती कुठं वाढतात, जिथं समुद्राचा जो काही भाग आहे, समुद्राच्या खाडीचा भाग असेल, समुद्राच्या जिथं भरती ओहोतीचा भाग आहे, जिथं समुद्राच्या भरती ओहोतीमुळे काय झालंय, दलदल निर्माण झाल्या, खाऱ्या पाण्याची दलदल निर्माण झाल्या, हा दलदलीचा प्रदेश असेल तर ह्या भागामध्ये खारफुटीच्या वनस्पती वाढतात. हा जर वनस्पती जर बघितला तर ह्या वनस्पतीचा प्रामुख्याने उपयोग कशासाठी आहे, पाण्याच्या संपर्कात वाढणाऱ्या वनस्पती आहेत. त्याच्यामुळे हे लाकूड जास्त पाण्यामुळे कुजत नाही किंवा पाण्यामुळे लवकर खराब होत नाही, कारण ते पाण्याच्या संपर्कात वाढलंय. तर ह्यांचा वापर प्रामुख्याने कशासाठी, बोटी निर्माण करण्यासाठी, लहान लहान ज्या काही होड्या आहेत किंवा बोट आहे, ह्या होड्या निर्माण करण्यासाठी ह्यांचा वापर होतो. दुसरी गोष्ट जर बघितली, दुसरी गोष्ट काय असेल तर ह्या किनारपट्टीवरती आहेत. किनाऱ्यावरती समुद्राच्या ज्या काही प्रचंड मोठ्या सागरी लाटा येणार आहेत, ती सागरी लाट थोपवून धरण्याची क्षमता कोणामध्ये असेल तर ह्या खारफुटीच्या वनांमध्ये असेल. ह्याचं कारण काय, ह्या लाटांची जर बघितली आपण क्षमता थोपवण्याची किंवा ह्या लाटांपासून किनारपट्टीचं संरक्षण करण्याची क्षमता, कारण ही जी काही खारफुटीची झाडं आहेत, ह्या खारफुटीच्या वनांना काय असतात, उपमुळं असतात. मुळं तर आहेतच आहेत, पण ह्याच्या खोडांना दिसत असेल तुम्हाला उपमुळं फुटतात आणि ही उपमुळं जमिनीमध्ये घट्ट रोवून बसतात. म्हणजे जर इथं बघितलं, झाड जर बघितलं तर ह्याची मुळं तर आहेतच आहेत, पण ह्या झाडाला उपमुळं असतात आणि ही उपमुळं जमिनीमध्ये घट्ट रोवून बसतात. त्याच्यामुळे झाडांना आधार प्राप्त होतो आणि ही झाडं एकमेकांमध्ये गुंतून वाढतात. स्पेस अत्यंत कमी असतो, त्याच्यामुळे एकमेकांना आधार प्राप्त होतात. एकदम मजबूत झाड आहेत, त्याच्यामुळे कितीही मोठ्या सागरी लाटा येऊन किनारपट्टीवरती जर आदळल्या तर त्याच्यापासून किनारपट्टीचं संरक्षण करण्याचं काम कोण करताय, ह्या खारफुटीच्या वनस्पती करतात. ह्या दोन गोष्टी आहेत, एक बोटी निर्माण करणे आणि दुसरी गोष्ट किनारपट्टीचे संरक्षण करणे. काय असेल, किनारपट्टीचे संरक्षण करण्याचं काम करतायत ह्या गोष्टी. म्हणजे किनारपट्टीपासून झीज होण्यापासून संरक्षण. आपण जर पर्याय वाचले, सागरी मीठ निर्माण करण्यासाठी ह्यांचा वापर होत नाही, औषधी वनस्पती म्हणून ह्यांचा वापर होत नाही, किनारपट्टीची झीज कमी करण्याचं काम, सागरी लाटा ज्या काही वेगाने येऊन किनारपट्टीवरती आदळणार आहेत आणि किनारपट्टीच्या भागाची झीज करणार आहेत, त्याच्यापासून संरक्षण करण्याचं काम कोण करतात, तर ह्या खारफुटीच्या वनस्पती करतात. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल, वरील सर्व नाही. काय असेल, वरील सर्व सुद्धा नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 12 घेऊयात. खालील विधाने पहा. लू हे उष्ण वारे आहेत. हे उष्ण वारे भारताच्या वायव्य भागातून वाहतात असं ह्यांचं म्हणणं आहे. बर, लू जर बघितलं, पण जर बघितलं उष्ण वारे आहेत, उष्ण वारे आहेत, ह्याचा अर्थ कधी वाहत असतील तर उन्हाळा ऋतू असेल. ह्या उन्हाळा ऋतूमध्येच वाहत असतील ना आपल्याकडं, हिवाळ्यामध्ये थोडी आपल्याकडे उष्ण वारे वाहणार आहेत. उष्ण वारे कधी वाहतील, उन्हाळ्यामध्ये वाहतील. मग जर आपण उन्हाळ्याची कंडिशन बघितली, ह्या नकाशावरती आलोत तर ह्या किनारपट्टीच्या भागावरती तापमान साधारणतः 32 डिग्री सेल्सिअस पर्यंत असेल. इकडे आलोत आपण, ह्या भागामध्ये जर किनारपट्टीच्या भागामध्ये 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असेल. मध्य भारतामध्ये आलोत तर तापमान 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल. वायव्य भारतात आलो तर तापमान 42 ते 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल. उन्हाळा आहे, सूर्य उत्तर गोलार्धात, आपल्याकडे उन्हाळा याचा अर्थ सूर्य उत्तर गोलार्धात आहे. सूर्य उत्तर गोलार्धात आहे तर सूर्यकिरण उत्तर गोलार्धात लंबरूप पडतात, म्हणजे कर्कवृत्तापर्यंत लंबरूप पडतात. कर्कवृत्तापर्यंत लंबरूप पडतात तर कर्कवृत्त आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय असेल, तापमान जास्त असेल. आणि तापमान जर जास्त असेल तर ह्या भागामध्ये कोणते वारे वाहायला पाहिजेत, उष्ण वारे वाहायला पाहिजेत. म्हणजे इकडे जर बघितलं तर वायव्य भारतामध्ये तापमान उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे. सरासरी तापमान जर बघितलं तर 42-43 डिग्री आहे. ह्या भागामध्ये तापमान जास्त असेल तर उष्ण वारे वाहायला पाहिजेत. आणि कोणता भाग आहे हा, वायव्य भारताचा भाग आहे, जो जमिनी अंतर्गत भाग आहे, खंडांतर्गत भाग आहे, समुद्र किनारपट्टीपासून जास्त लांब आहे. त्याच्यामुळे तापमान जास्त आहे तर उष्ण वारे वाहतात. आणि कोणत्या भागामध्ये, वायव्य भागामध्ये. तर बरोबर काय असेल, विधान बरोबर असेल. दुसरं विधान काय विचारलंय, छोस हे हंगामी प्रवाह आसामच्या मैदानात वाहतात. छोस हे हंगामी प्रवाह कुठं वाहतात, तर आसामच्या मैदानामध्ये वाहतात. आपण जर बघितलं तर आसामचं मैदान कुठं आहे, आसाम राज्याचा भाग आहे.
कुठे आसाम राज्याचा भाग, ब्रह्मपुत्रा नदीने निर्माण केलेला हा जो काही मैदानी प्रदेश आहे हा प्रदेश. पण छोस म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे अगोदर. छोस म्हणजे काय, ज्यावेळेस नैऋत्य मोसमी वारे गुजरातमधून राजस्थानमधून पंजाब हरियाणावाल्या प्रदेशामध्ये येतात. पंजाब हरियाणाच्या मैदानी प्रदेशावरून कुठं जातात, शिवालिक पर्वतरांगांना अडले जातात. कुठं, शिवालिक डोंगर रांगांना अडले जातात. शिवालिक डोंगर रांगांच्या दक्षिण उतारावरती पाऊस देतात. आता शिवालिक डोंगर रांगांच्या दक्षिण उतारावरती जर पाऊस देत असतील तर ह्या दक्षिण उतारावरून पाणी कुठं येणार आहे, पंजाब हरियाणाच्या मैदानी प्रदेशात येईल का इकडे जाईल, आसामवाल्या पोर्शनमध्ये जाईल. तर हे जे काही छोस म्हणजे काय, ज्यावेळेस हे नैऋत्य मोसमी वारे शिवालिक पर्वतरांगांना किंवा शिवालिक डोंगर रांगांना अडले जातील आणि त्यांच्यामुळं काही हंगामी जलप्रवाह निर्माण होतील. आणि हे हंगामी जलप्रवाह कुठे येतात, पंजाब हरियाणाच्या मैदानी प्रदेशावरती येतात. कुठे येतात, पंजाब हरियाणाच्या मैदानी प्रदेशावरती येतात. शिवालिक डोंगर रांगांमधून येणारे जे काही नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कालावधीमधले जे काही हंगामी जलप्रवाह आहेत त्या हंगामी जलप्रवाहांना आपण छोस म्हणतो. आणि हे छोस कुठे येतात, आसामच्या मैदानी प्रदेशामध्ये नाही तर कुठे येतात, पंजाब हरियाणाच्या मैदानी प्रदेशामध्ये. म्हणजे हे विधान काय असेल, विधान चुकीचं असेल. आपल्याला काय विचारलंय, योग्य विधाने विचारलंय, म्हणजे काय असेल, अविधान योग्य असेल. कोण असेल, अविधान योग्य असेल. आपल्याला माहिती असायला पाहिजे हा जर काही गाळाच्या मैदानातल्या छोट्या छोट्या टर्म्स आहेत, छोस काय आहे, त्याच्यानंतर कंकर काय आहे, रेह किंवा कल्लर काय आहे, ह्या छोट्या छोट्या टर्म्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणलं आपल्याला कुठले कुठले घाट दिलेत, आंबेनळी घाट दिलाय, कुठला घाट दिलाय, फोंडा घाट दिलाय, त्याच्यानंतर चंदनापुरी घाट दिलाय आणि कोण दिलाय तर वरंदा घाट. आपल्याला माहिती आहे दक्षिणेकडे जर म्हटलं, दक्षिणेकडे आपण जर क्रम लावायला गेलो तर आंबोली घाट असेल, आंबोली नंतर फोंडा असेल, फोंडानंतर हनुमंते, हनुमंते नंतर कोण असेल तर अंबा घाट असेल. ही दक्षिणेकडची रांग आहे जिथं कोल्हापूर सेंटर येतं आपल्याला. इथं जर बघितलं आपण, जरा नकाशावरती जर गेलो आपण तर इथं कोल्हापूर सेंटर घेतलं आपण तर कोल्हापूर इथं जर बघितलं तर सावंतवाडीवाला पोर्शन कोण असेल, फोंडा घाट असेल. मग सावंतवाडी ते बेळगाव किंवा सावंतवाडी ते गोवा जाणारा रस्ता जर बघितला तर आंबोली सर्वात दक्षिणेकडे. पण आंबोली आहे का पर्यायामध्ये, नाही. फोंडा म्हणजे दक्षिणेकडून आपल्याला कुठून सुरुवात करावी लागेल, फोंडावाल्या पोर्शन पासून सुरुवात करावी लागेल. ब अगोदर येईल. फोंडा नंतर आता राहिले कोण, आंबेनळी, चंदनापुरी आणि वरंदा. वरंदा घाट जर बघितला आपण तर वरंदा घाट कुठे आहे, पुणे महाडवाला घाट वरंदा आहे. कोण आहे, पुणे महाडवाला. त्याच्यानंतर आंबेनळी घाट कुठे आहे जर आपण बघितलं, महाबळेश्वर ते महाड जाणारा रस्ता म्हणजे कोण आहे तर आंबेनळी. आणि चंदनापुरी घाट कोण आहे, चंदनापुरी कुठे आहे तर पुणे नाशिक जाणारा रस्ता. पुणे नाशिक जाणारा रस्ता. पुणे नाशिक जाणारा रस्ता म्हणजे ह्या पर्यायामध्ये पुणे महाड आणि पुणे महाबळेश्वर महाड ह्या दोघांपैकी आपल्याला गोष्ट जरा व्यवस्थित बघावी लागेल. आणि त्याच्यानंतर कोण असेल तर चंदनापुरी. ह्याचा अर्थ चंदनापुरी घाट दिलेल्या 4 मध्ये कुठे आहे, सर्वात उत्तरेकडे आहे. म्हणजे कोण असेल, क सर्वात उत्तरेकडे आहे. ब सुरुवातीला आणि क त्याच्यानंतर, ब सुरुवातीला आणि क शेवटी, ब सुरुवातीला आणि क शेवटी. म्हणजे हे 2 पर्याय काय झाले आपले, इलिमिनेट झाले. आता पुणे महाड आणि महाबळेश्वर महाड. आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे जर गेलो तर आपल्याला अगोदर महाबळेश्वर लागेल का पुणे लागेल, ऑब्विसली महाबळेश्वर लागेल. म्हणजे कोणता घाट लागेल, अ वाला आंबेनळी घाट. आणि मग कोण असेल, मग वरंदा, मग पुणे महाडवाला पोर्शन असेल. कोण असेल तर ड. ह्या भागामध्ये आपण नकाशा थोडासा व्यवस्थित, अशा गोष्टी नकाशामध्ये जर बघितलं तर महाबळेश्वर इथं आणि पुणे इथं असेल. म्हणजे महाबळेश्वर ते महाड अगोदर आंबेनळी घाट लागेल, मग पुणे ते महाड वरंदा घाट लागेल आणि मग चंदनापुरी घाट लागेल अहमदनगर जिल्ह्यातला, जो पुण्यावरून आपल्याला कुठं जाण्यासाठी कामाला येणार आहे, नाशिकला जाण्यासाठी कामाला येणार आहे. म्हणजे काय असेल, ब अ ड आणि क. ब अ ड आणि क. कुठे आपल्याला जर बघितलं ब अ ड आणि क, पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असायला पाहिजे.
नकाशा लक्षात ठेवा, घाटपाट करण्यापेक्षा थोडंसं नकाशामध्ये लोकेशन लक्षात राहिलं की हा दक्षिणोत्तर क्रम येऊन जातो. घाटांचा एक सेपरेट व्हिडिओ आहे आपला युट्यूबवरती, तो घाटांचा व्हिडिओ बघा. त्याच्यामधल्या काही ट्रिक्स आहेत. थांबचंदा माळावरती बोर झालंय वर कुंभारलीला जाऊ, तुम्हाला 6-7 घाट एका लाईनमध्ये क्रमाने लक्षात राहतील. तो व्हिडिओ बघून घ्या वाटलं तर. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. इथं जर बघितलं कोणते विधान महाराष्ट्राच्या संदर्भात चुकीचं आहे असं विचारलंय. सर्वाधिक पहिलं स्टेटमेंट बघूयात आपण. सर्वाधिक जास्त प्रमाणात नागरीकरण अर्बनायझेशन मुंबई व भोवतालच्या परिसरात केंद्रित झालंय. आपण जर महाराष्ट्राचं नागरीकरण बघितलं तर मुंबई शहर 100% नागरीकरण झालेला जिल्हा, त्याच्या बाजूचा मुंबई उपनगर 100% नागरीकरण झालेला जिल्हा, त्याच्या बाजूला ठाणे 76.99% नागरीकरण झालेला जिल्हा. एवढं सगळं नागरीकरण हे महाराष्ट्रातले सर्वाधिक जास्त नागरीकरण झालेले जिल्हे आहेत. याचा अर्थ महाराष्ट्राचं नागरीकरण मुंबईच्या भोवतालच्या परिसरात केंद्रित झालंय. विधान काय असेल? विधान बरोबर असेल. दुसरी गोष्ट इथं जर बघितलं लहान व मध्यम शहरे एकात्मिक विकास योजना, लहान व मध्यम शहरे एकात्मिक विकास योजना, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल मीडियम टाउन्स, ही जी काही योजना आहे ही डिसेंबर 1985 सुरू झाली असं म्हणणं आहे. पण ही योजना बघितली तर 1979-1980 ह्या वर्षामध्ये सुरू झाली आहे. म्हणजे हे विधान काय असेल? हे विधान चुकीचं असेल. ही योजना कधी सुरू झाली आहे तर IDSMT योजना 1979-80 सुरू झाली आहे, डिसेंबर 85 नाही. त्याच्यानंतर तिसरं विधान बघूयात काय म्हणणं आहे. 1951 नंतर वर्ग 5 आणि वर्ग 6 शहरांची लोकसंख्या हळूहळू कमी होत गेली आहे. वर्ग 6चं लोकसंख्या म्हणजे काय? 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असणारी शहर, 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असणारी. वर्ग 5 म्हणजे 10,000 ते 5,000 मध्ये कमी 10,000 ते 5,000 मध्ये लोकसंख्या असणारी ही ठिकाण आहेत. वर्ग 5 आणि वर्ग 6 शहरांची लोकसंख्या हळूहळू कमी होत गेली आहे. शहरांची लोकसंख्या काय होत गेली आहे? कमी होत गेली आहे. आपण जर बघितला हा टेबल जर बघितला, हे वर्ष सांगणारा टेबल आहे. 51, 61, 71, 81, 91, 2001 आणि त्याच्यानंतर वर्ग 1 ची शहरं 2, 3, 4, 5 ची वर्ग असणारी शहरं. 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारा म्हणजे वर्ग 1. त्याच्यानंतर 50,000 ते 1 लाख दुसरा. असे जे काही वर्गांचं जर बघितलं आपल्याला प्रश्न कुठं आलाय? वर्ग 5 आणि 6 वरती. वर्ग 5 आणि 6 ची जर आपण संख्या बघितली महाराष्ट्रातली तर 51 मध्ये 188 शहरं होती वर्ग 5 ची. त्याच्यानंतर 73, 59, 42, 40, 50 संख्या काय होत गेली आहे? झपाट्याने कमी होत गेली आहे. म्हणजे शहरांची संख्या कमी होत गेली आहे तर शहरातली लोकसंख्या सुद्धा काय असेल? त्या भागातल्या शहरांची लोकसंख्या सुद्धा काय होत गेली आहे? कमी होत गेली आहे. वर्ग 6 मध्ये 36, 14, 16, 8 जर बघितलं इथं सुद्धा संख्या काय होत गेली आहे? कमी होत गेली आहे. आणि आपल्याला हेच विधान विचारलंय की 1951 नंतर वर्ग 5 आणि 6 शहरांची लोकसंख्या काय होत गेली आहे? कमी होत गेली आहे. तर विधान काय असेल? विधान बरोबर असेल. मग वाढ कोणाची होत गेली आहे? तर वर्ग 1च्या शहरांची वाढ झपाट्याने होत गेली आहे. 9च होती फक्त. 18, 25, 27, 40 इथं जर बघितलं तर जर जवळजवळ 4 ते 5 पट शहरांची संख्या वाढली आहे. हा जर भाग बघितला तर वर्ग 1चा. म्हणजे हे सुद्धा विधान काय असेल? हे सुद्धा विधान बरोबर असेल. काय विचारलंय? चुकीचं विधान पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक बरोबर असेल. लहान व मध्यम शहरे एकात्मिक विकास योजना 1979-80 मध्ये सुरू झाली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन घेतले जाते? आपल्याला माहिती आहे बॉक्साईट आपल्याला जर बघितलं महाराष्ट्रामध्ये कोणत्या खडकात आढळतं? सरळ जांभ्या खडकामध्ये. जांभा खडक असेल. आणि मग पर्यायामध्ये नंदुरबार धुळ्यामध्ये जांभा आहे का? नाही. औरंगाबाद बीड मध्ये नाही. जांभा खडक कुठे आहे? ज्या भागामध्ये पर्जन्य जास्त आहे आणि हवा कशी आहे? दमट स्वरूपाची हवा आहे अशा भागामध्ये आपल्याला जांभा खडक आढळतो. नागपूर, भंडारा, यवतमाळमध्ये जांभा आहे का? नाही. कुठं असेल? कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग वाल्या पोर्शनमध्ये. कोल्हापूरमध्ये तर महाराष्ट्रामध्ये बॉक्साईटचे साठे सर्वाधिक जास्त आहेत. चंदगड असेल, राधानगरी असेल, शाहूवाडी असेल ह्या तालुक्यामध्ये बॉक्साईट जर साठे सर्वाधिक जास्त आहेत आणि ह्या भागामध्ये उत्पादन घेतलं जातं. दुसरा जिल्हा सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्याची पश्चिम बाजू. सांगली जिल्ह्यामध्ये 32 शिराळा म्हणून तालुका आहे. त्या भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे. तिथेही बॉक्साईटचे साठे आहेत. सिंधुदुर्गवाला भाग असेल जिथं पर्जन्य जांभी मृदा, तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये चांगल्या प्रकारची जांभी मृदा आहे. इथं सुद्धा आपल्याला काय असेल? बॉक्साईटचं उत्पादन आपल्याला घेताना दिसेल. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 1. 16 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वात कमी असते?
दैनिक तापमान कक्षा दिलेल्या 4 पर्यायामध्ये जर बघितलं तर पुणे हे मोस्टली कुठे येतं तर सह्याद्रीचा पूर्व उतार झाल्यानंतर जिथं महाराष्ट्र पठार सुरू होतं पठारी भागामध्ये येतं. पठारी भागामध्ये दैनिक तापमान कक्षा कशी असेल, जास्त असेल, कमी असणार नाही. पुण्यामध्ये जर बघितलं तर दैनिक तापमान कक्षा कशी असेल, जास्त असेल. पुण्याच्या आणखी पूर्व बाजूला या सोलापूर सुद्धा पठारी प्रदेशावरती येतं. पठारी प्रदेशावरती हवामान विषम स्वरूपाचं आहे. विषम स्वरूपाचा ह्याचा अर्थ दिवस असेल तर तापमान जास्त आणि रात्र झाली की तापमान काय होतं, कमी होतं. आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय, एका दिवसातील काय असेल. दैनिक तापमान कक्षा म्हणजे एका दिवसातील कमाल तापमान आणि किमान तापमान ह्यांचा फरक. दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय, एका दिवसातील 24 तासातील कमाल तापमान आणि किमान तापमान. पण पठारी प्रदेशावरती जर बघितलं तर दिवसा तापमान जास्त असतं आणि रात्री तापमान कमी असतं. ह्यांच्यातला डिफरन्स जास्त येतो. ह्यांच्यातला डिफरन्स ऑलवेज 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असतो. पण आपल्याला जर बघितलं तर दैनिक तापमान कक्षा कमी कुठे विचारलंय, मग पुणे नसेल, सोलापूर नसेल, अमरावती सुद्धा या पोर्शनमध्ये येतं तर अमरावतीमध्ये सुद्धा काय असेल, दैनिक तापमान कक्षा थोडीशी जास्त असेल. दैनिक तापमान कक्षा महाराष्ट्रामध्ये उन्हाळा असेल किंवा हिवाळा असेल तर दैनिक तापमान कक्षा कोणत्या भागामध्ये कमी आढळते आपल्याला, कोकणवाल्या परिसरामध्ये. दैनिक तापमान कक्षा महाराष्ट्रामध्ये 7 डिग्री, 8 डिग्री सेल्सिअस, 9 डिग्री सेल्सिअस किंवा 10 डिग्री सेल्सिअस कुठपर्यंत आढळते तर कुठं आढळते तर कोकणवाल्या परिसरामध्ये आढळते. दैनिक तापमान कक्षा कमी आहे ह्याच्यावरूनच आपण काय म्हणतो, कोकणामध्ये हवामान सम प्रकारचं आहे. सम प्रकारचं हवामान म्हणजे काय, दिवसा तापमान जास्त वाढतही नाही आणि रात्री तापमान जास्त कमी होत नाही. हवामान जर तापमान बघितलं तर एका रेंजमध्ये राहतं. त्याच्यामुळे दैनिक तापमान कक्षा ही 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी राहते. कोणत्या भागामध्ये, मग तो उन्हाळा असेल किंवा हिवाळा असेल त्या भागामध्ये. मग कोकणातला कुठला पर्याय दिसतोय आपल्याला, कोकणातला कुठला पर्याय दिसतोय तर रत्नागिरी. पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. 17व्या प्रश्नाकडे जाऊया. कोणती नदी भीमा नदीची उपनदी नाही. इंद्रायणी ऑब्व्हियसली डोळे झाकून. इंद्रायणी नदी लोणावळ्याजवळ कुरमंडे डोंगरामध्ये उगम पावणारी नदी आहे. त्याच्यानंतर भीमा नदीला कुठे येऊन मिळते तर ही पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदीला येऊन मिळते. नीरा नदी भोर तालुक्यामध्ये उगम पावणारी नदी आहे आणि पुढे येऊन जर बघितलं आपण इंदापूर जवळ नीरा नरसिंगपूर म्हणून गाव आहे, तिथं भीमा नदीला येऊन मिळते. जर बघितलं तर सीना नदी सुद्धा कोणाची जर बघितलं आपण तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये उगम पावते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये येऊन सोलापूरमध्ये येते, सोलापूरमध्ये येऊन भीमा नदीला मिळते. राहिलं कोण, इंद्रावती ही कुणाची उपनदी आहे, इंद्रावती ही गोदावरी नदीची उपनदी आहे. कुठून उगम पावते, बस्तरच्या पठारावरती छत्तीसगडमध्ये उगम पावते आणि तिथून गडचिरोलीच्या पूर्व बाजूने कुठे येऊन मिळते तर गोदावरी नदीला येऊन मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 3 ह्याचा उत्तर असेल, जी भीमा नदीची उपनदी नाही. बघा प्रश्न क्रमांक 18. कोणत्या जिल्ह्यांची सीमा ही कर्नाटक व तेलंगणा या 2 राज्यांना लागून आहे. कोणत्या जिल्ह्यांची सीमा ही कर्नाटक व तेलंगणा राज्याला लागून आहे. इकडे जर बघितलं आपण कर्नाटकची सीमा तेलंगणा कुठपर्यंत आहे, ह्या पोर्शन पर्यंत तेलंगणा, इकडल्या पोर्शन पर्यंत तेलंगणा आहे. हा जर भाग बघितला तर तेलंगणाचा आहे आणि दुसरा जर भाग बघितला तर कुठपर्यंत सिंधुदुर्गवाल्या पोर्शन पर्यंत कोण आहे तर कर्नाटक आहे. इथं जर बघितलं तर आपल्याला तेलंगणा आणि कर्नाटकला सीमा लागून असणारा एकच जिल्हा आहे आपल्याकडं. कुठला जिल्हा आहे तो, नांदेड जिल्हा आहे. कुठला जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं 2 राज्यांना सीमा लागून असणारे जिल्हे बघा. 2 राज्यांना सीमा लागून असणारे किती जिल्हे आहेत, 6 जिल्हे आहेत. त्या 6 जिल्ह्यामध्ये नांदेड आहे. नांदेड जिल्ह्याची सीमा तेलंगणा आणि कर्नाटकला लागून आहे. तर पर्याय दिसतो आपल्याला इथं, पर्याय क्रमांक 4. लातूरची सीमा फक्त कुठे लागून असेल, कर्नाटकला. नांदेड आणि लातूर काय विचारलंय, कर्नाटक व तेलंगणा या 2 राज्यांना, पण लातूर फक्त कर्नाटकला लागून आहे, तेलंगणाला नाही. गडचिरोली आणि नांदेड, गडचिरोली कुठं राहिला, इकडं तेलंगणा आणि छत्तीसगडवाल्या पोर्शनमध्ये, म्हणजे गडचिरोली सुद्धा नाही. गडचिरोलीचा आणि कर्नाटकचा काही संबंध नाही. राहिला कोण, नांदेड जिल्हा. 6 जिल्हे कोणते कोणते आहेत, नंदुरबार मध्य प्रदेश गुजरात, धुळे जिल्हा मध्य प्रदेश गुजरात, त्याच्यानंतर गोंदिया जिल्हा
छत्तीसगड आणि मध्य प्रदेश, गडचिरोली जिल्हा छत्तीसगड आणि तेलंगणा, नांदेड जिल्हा तेलंगणा आणि कर्नाटक, सिंधुदुर्ग जिल्हा गोवा आणि कर्नाटक. त्याच्यातलं काय आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल आपल्या ह्या प्रश्नाचं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19, खालील ठिकाणांचा त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. उतरता क्रम मध्ये कोण आहे? हरिश्चंद्रगड आहे, कुंभारली आहे, कळसुबाई, साल्लेर, रामटेक. अशा प्रश्नांची जर उत्तर बघितली तर सरळ सरळ उतरता क्रम, सोपा प्रश्न विचारलाय. आपल्याला माहिती आहे सर्वात उंच कोण असणार आहे तर कळसुबाई 1646. 2 नंबरला कोण असणार आहे? ड साल्लेर 1567. त्याच्यानंतर कोण असेल तर हरिश्चंद्रगड अ. एवढ्यावरती उत्तर सुटतंय का बघा? क ड अ. कोण असेल? क ड. इथं क वाला हा एक आहे, हा एक आहे, हा पण क नंतर ड कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्याच्यानंतर कोण असेल तर ब आणि त्याच्यानंतर कोण असेल तर ई वाला पोर्शन असेल. ब आणि ई वाला पोर्शन असेल म्हणजे क ड अ. ब वाला पोर्शन कुंभारली आणि ई सर्वात कमी उंचीचा भाग रामटेक वाला पोर्शन असेल. कुठं? नागपूर वाल्या भागामध्ये. क ड अ ब ई. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर जोड्या जुळवा. जोड्या जुळवामध्ये जर बघितलं आपण तर जिल्हे आणि वनक्षेत्र दिलंय. माहिती आपल्याला सरळ सरळ. आता चंद्रपूरमध्ये जर बघितलं ताडोबा अंधारी असं नाव म्हणतो आपण. इथे जर बघितलं तरी अंधारी नदी आहे. अंधारी नदी कोणाची उपनदी आहे? मूल नदीची उपनदी आहे ही अंधारी नदी. ह्या अंधारी नदीच्या भागामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी जर बघितलं तर परत अभयारण्यवाला भाग असेल, वनक्षेत्राचा सुद्धा भाग आहे अंधारी. यवतमाळवाला जिल्हा बघितला तर आपल्याला सरळ सरळ कळतं यवतमाळ जिल्ह्यातून कुठली नदी वाहते? पैनगंगा नदी. तर पैनगंगा नदीच्या वनक्षेत्राचा भाग कुठे येतो? यवतमाळमध्ये. उस्मानाबाद मध्ये बघितलं तर धाराशिव म्हणा किंवा उस्मानाबाद, एडशी, रामलिंग वनक्षेत्रवाला भाग कुठं असेल तर उस्मानाबाद वाल्यामध्ये. आणि रायगडमध्ये कोण असेल तर रायगडमध्ये कर्नाळा असेल. म्हणजे 2 3 1 4. 2 3 1 4. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर खालील विधाने पहा. प्रवरा ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगर रांगांच्या उत्तरेस स्थित आहे. हरिश्चंद्र डोंगर रांगाच्या जर बघितलं तर कळसुबाई, हरिश्चंद्र डोंगर रांगा कुठून सुरू होतात? कळसुबाई पासून. आणि कळसुबाई पासून कुणाची सुरुवात होते तर हरिश्चंद्र डोंगर रांगांची सुरुवात होते. म्हणजे प्रवरा नदीचं उगम ठिकाण आणि हरिश्चंद्र डोंगर रांगांची सुरुवात कळसुबाई पासून होते. आणि कळसुबाई कुठे आहे? तर हरिश्चंद्र डोंगर रांगांच्या उत्तरेकडच्या भागामध्ये थोडीशी स्थित असणारी डोंगर शिखर आहे. तर पर्याय अ काय असेल? अ विधान बरोबर असेल. वर्धा आणि वैनगंगा ह्या गोदावरी नदीच्या उपनद्यात असं म्हणता येईल. कारण जर बघितलं आपण गोदावरीची उपनदी कोण आहे तर प्राणहिता. आणि प्राणहिता कुणापासून निर्माण होत आहे तर वर्धा आणि वैनगंगा. कधी कधी आपण आपल्या एखादा मित्र आहे, त्याचा मित्र आहे, मित्राचा मित्र सुद्धा आपला मित्र असू शकतो. अशा बऱ्याच पुस्तकांमध्ये अशा गोष्टी दिलेल्या आहेत. जर बघितलं आपण तर गोदावरी नदीच्या उपनद्या जर बघितल्या तर वर्धा आणि वैनगंगा सुद्धा कोणाच्या उपनद्या होऊ शकतात तर गोदावरी नदीच्या उपनद्या होऊ शकतात. प्राणहिता नदी बघितली तर फक्त 120 ते 22 किलोमीटरचा प्रवास आहे. प्राणहिता नदी कुणापासून निर्माण होते तर वर्धा आणि वैनगंगापासून निर्माण होते. तर ह्याला म्हणता येईल आपल्याला गोदावरी आणि काय असेल तर वैनगंगा गोदावरीच्या उपनद्या आहेत. तर पर्याय क्रमांक ब सुद्धा काय असेल? विधान ब सुद्धा बरोबर असेल. अ आणि ब ही दोन्ही विधाने कशी आहेत? अ आणि ब ही दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणता येईल आपल्याला. हा सगळा भाग कुठला होता तर काही संभाव्य प्रश्नांचा. ह्या संभाव्य प्रश्नामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल, जो काही सुरुवातीचे काही प्रश्न आपण संभाव्य प्रश्न म्हणून घेतलेत, त्याच्यानंतरचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आत्ता रिसेंटली जो काही PSIचा पेपर सेकंड झालाय, पेपर सेकंड PSI 2020चा, जो तब्बल 1.5 ते 2 वर्षानंतर ही मेन्स झाली आहे, त्या मेन्सचा जो काही आत्ता झालेत प्रश्न, त्या प्रश्नांचे सुद्धा काही जॉग्रफीचे जे काही प्रश्न आहेत ती सुद्धा प्रश्न आपण घेतलेत. त्या प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा आपण इथं घेतलंय. संभाव्य प्रश्न, परत काही परीक्षेमध्ये आलेले रिसेंट मधले जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा प्रश्न घेतलेत आपण. ह्या दोन्हींचा जर हा व्हिडिओ तुम्हाला परत कामाला येईल तुमच्या येणाऱ्या 2022च्या प्रिलिम्सला. त्याच्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. तुमच्या जे काही आणखी जे तुमच्या काही गोष्टी असतील, तुम्हाला काही वाटतंय व्हिडिओबद्दल, ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये करू शकता. चला, हा सगळा व्हिडिओ संभाव्य प्रश्नांचा असेल. परीक्षा जवळ आली आहे, रिव्हिजन व्यवस्थित करा, संभाव्य प्रश्नांचे व्हिडिओ बघा आणि डोकं जरा शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच जणांचे सेंटर्स आहेत, ते सेंटर्स कुठं गावाकडे आलेत किंवा पुण्याच्या थोडंसं बाहेर आलेत. बिलकुल पॅनिक होऊ नका.
आपले जवळचे कोणी मित्र असतील, त्यांचे सेंटर जवळ कोणाचे तिकडे आले असतील, तुमच्यासोबत आले असतील, तर त्यांच्यासोबत जरा संपर्क करून जाता कसं येईल ह्याची प्लॅनिंग थोडंसं 2-3 दिवस अगोदर करा. खूप पॅनिक होऊ नका. ज्या लोकांची सेंटर बाहेर आली आहेत, म्हणजे त्यांच्या मूळ जिल्ह्यामध्ये आली आहेत, त्यांनी सुद्धा ट्रेनची तिकीट उपलब्ध आहेत का बघा, किंवा ट्रॅव्हल्स असेल तर त्याची व्यवस्था करून ठेवा. ऐन वेळेस म्हणजे असं गाफील राहू नका की बघूयात जाऊयात, त्याचा परिणाम ऐन वेळेस तुम्हाला परत तिकीट नाही मिळालं किंवा त्याचा जरा थोडंसं टेन्शन येऊ शकतं आणि त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावरती होऊ शकतो. त्याच्यामुळं आज आणि उद्या किंवा ह्या 1-2 दिवसामध्ये, येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये तुम्ही त्याचं नियोजन लावून ठेवा, जेणेकरून तुमची जी काही परीक्षेची वेळ आहे त्यावेळेस आपल्याला काही ऐन वेळेस गोंधळ होणार नाही. पण खूप पॅनिक होऊ नका की आता कसं करू, कसं जाऊ. खूप सारी साधनं आहेत, त्या साधनांचा वापर तुम्हाला करता येईल. बस आहे, ट्रॅव्हल्स आहेत, ट्रेन्स आहेत, प्रायव्हेट व्हेकल्स आहेत, ह्या सगळ्यांचा वापर करून आपल्याला व्यवस्थित वेळेमध्ये आपल्याला तिथं पोहोचता येईल. एवढंच एक सांगणं आहे. आणखी काही पेपर येईपर्यंत अशा आणखी संभाव्य प्रश्नांचे व्हिडिओ येत राहतील, किंवा इतर काही आणखी व्हिडिओ आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयोगाची माहिती असणाऱ्या सब्जेक्टवरती सुद्धा आपले काही व्हिडिओ येतील. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेपर्यंत इथंच थांबूयात. धन्यवाद.